ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्मवीर संभाजी राजे भाजीपाला संकुलात रिपब्लिकन बहुजन सेना या पक्षाच्या माध्यमातून बाजार आवारातील जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी व शेतमालाच्या वाहनधारकांकरिता फक्त 40 रुपयात शेतकरी भोजन सकाळी 11:30 वाजता सुरू करण्यात येणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडण्यात येईल। केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी वाशी येथील APMC मार्केटमध्ये केले। केंद्र शासनाने आणलेल्या या विधेयकाला राज्य शासनाकडून स्थगिती मिळाली आहे, तरी हा कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी, माथाडी, मापारी, व्यापारी यांनी एकत्र येऊन याला विरोध करणे आवश्यक आहे। तर हा कायदा रद्द करण्यासाठी APMCने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा डॉक्टर गणेश देवी यांनी मौलिक सल्ला दिला। कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, इस्लामपूर, पुणे, नाशिक, हुबळी, धारवाड, बेंगलोर अशा ठिकाणी सरकारी कायदा जर अन्यायकारक असेल तर त्याला APMCने चॅलेंज करायला पाहिजे। मध्ये तिथल्या राजाकडून इंग्रजांनी काही अधिकार हातात घेतले होते। सैन्य ठेवणे, व्यापाराचं नियमन करणे आणि शेतीवरचा कर वसूल करणे हे 3 अधिकार इंग्रजांनी घेतले आणि मंदिराला देणग्या देणे हा अधिकार राजाकडे ठेवला। आणि किताब म्हणजे कोणाला सरनौबत, कोणाला सरदेशमुख, पण त्याचे अधिकार गेले होते इंग्रजांच्या। 1757 ला प्लासीची लढाई झाली आहे। सगळ्या गोष्टी मार्केट समिती बसून करण्याच्या नाहीयेत, पण मी मुद्दामून करतोय आणि एक मिनिट मी सगळ्यांना बघू शकत नाही म्हणून घडवून बोलतो किंवा तुम्ही थोडी मला। त्या सगळ्या राजांनी इंग्रजांना अधिकार दिले आणि मंदिराला देणग्या देणे एवढं स्वतःकडे ठेवलं। आज बरोबर तशीच परिस्थिती आहे। आपण मोदी सरकार आणि BJP सरकार याच्या विरुद्ध लढतोय या कायद्यासाठी, पण अंबानी, अडाणी किंवा कॉर्पोरेट जे आहेत ते इंग्रजांचे 21व्या शतकामधले अवतार आहेत। आपल्याला कुणाबरोबर लढायला पाहिजे? मी काय कम्युनिस्ट पार्टीचा मेंबर नाहीये, तुम्ही जरा म्हणजे गैरसमज करून घेऊ नका। मी वस्तुस्थिती सांगतोय। कम्युनिस्ट पार्टी यांच्याशी लढत असेल तर त्यांची मदत घ्यायला पाहिजे आपल्या या लढाईत। पक्षाचा प्रश्न नाहीये। मी हे सांगतोय की ही APMCची लढाई नाहीये, ही देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याची लढाई। ही जर आपण लढलो नाही तर 50 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये अंबानी आर्मी पण पाळे, पोलीस पण असेल, खायचं काय ते पण सांगणार असेल, शाळा शिकवणारा पण असेल आणि व्यापार करणारा पण असेल। आणि आपली जी सरकार दिल्लीमध्ये आहेत ते मंदिर बांधणे, पुतळा बांधणे, आता ते कामं सुरूच आहेत। बरोबर इंग्रज जेव्हा इथं आले ती स्थिती झाली आणि आपला देश गुलामीत गेला। हा परत देश गुलामीत ढकलण्याचं काम करण्याची एक लक्ष्मण रेषा असते, तो APMC वरचा हल्ला आहे। फार गंभीरपणाने विचार करा। म्हणजे मी या 70व्या वर्षी कोरोना वगैरे आहेत यात बाहेर पडलो, माझा विषय नाही, पण मी डोळ्याने अगदी स्पष्ट बघतोय की देशाला कॉर्पोरेटच्या, सगळे कॉर्पोरेट वाईट नसतात, सगळे पण काही कॉर्पोरेट म्हणजे सगळे विलायची लोक वाईट नव्हती, पण इंग्रज इथं राज्य बसवायलाच आणि व्यापार करून लूट करायला आला हे अगदी माहिती आपल्याला। आणि अंबानी, अडाणी अशी काही घराणी आहेत की लूट करण्यासाठीच आहेत। कोरोना सुरू झाला मार्च पासून, आता ऑक्टोबर महिना आला, 6 महिने 7 महिने झाले।
तुम्ही मगाशी सांगितलं की 12,000 मिळत होते त्याचे 4,000 झाले. मी लेखन करतो, मला महिन्याला 50,000 मिळायचे त्याचे आता 22,000 वर आलेत. व्यापाऱ्यांची ती स्थिती आहे. पण आजच्या हेडलाईन्स बघा तुम्ही न्यूजपेपर मध्ये, दर तासाला मुकेश अंबानीला किती पैसे मिळाले, किती मिळाले सांगू मी. या संपूर्ण बाजार समितीचं जे उत्पन्न चांगल्या स्थितीत होतं त्याच्या मागाशी बोललो की गेले 9,000 वर्षे शेती हा परिश्रमाचा भाग होता किंवा व्यवसाय होता. पण हे कायदे आले, शेतीला धरून 3 अध्यादेश आले होते, ऑर्डिनन्सेस, त्याचा कायदा म्हणून, आणि प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्यांनी सही केली त्याच्यावर. तर थोडी तर वाट बघायची होती. विरोधी पक्ष त्यांना जाऊन भेटायच्या आधी एवढी गडबड नव्हती, पण तरी सही, कारण तो हुकूम आता प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टरला स्वातंत्र्य नाहीये, बिचारे ते गरीब बिचारे, त्यांना हुकूम येतो तिथं सही करायला लागते. आपल्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया परत फिरवण्याचा प्रश्न आहे. मी तर असं म्हणतो, मी हा आकडेवारी बघत होतो आणि सगळे मी प्रेझेंटेशन घेऊन जाणार आहे. थोडक्यातच बोलतो मी, पुष्कळ उशीर झालाय, तुम्हाला घरी परत जायची, घरची लोक काळजीत असतील माहिती, त्याच्यात आपण विचार करून निर्णय घेऊयाच. मला वाटते आपण ज्याच्याशी लढतोय, एक तर कायदा परत पलटवून लावले, पण सगळ्या एपीएमसीनी काही करून ह्या क्षेत्रासाठी कॉर्पोरेटशी पण लढायला पाहिजे. आणि याचा अर्थ एपीएमसीनी शेतकऱ्यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे. आता ती कशी घ्यायची, काय, ते विचार करा. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं शेतकरी शेतकऱ्यांचं काम करतायत, त्यांचे काही दलाल येतात आणि ते अपकृत्य करतायत, मला माहिती आहे, पण ते आपलेच लोक आहेत. पण शेतकरी ते एपीएमसी अशी सबंध फळी उभी करून या संपूर्ण कारस्थानाला, आणि कारस्थान मी फक्त कॉर्पोरेट स्वतः श्रीमंत होण्याचं कारस्थान म्हणत नाही, पण आपल्या देशाचं स्वातंत्र्य त्याच्या खिशात जात आहे. आणि देशात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधी सारख्यांनी अनेक जणांनी फार मोठी किंमत दिली आहे. 100 वर्ष झाली चंपारण्याचा सत्याग्रह झाला, त्याच मार्गाने आपल्याला जायला लागेल. आणि म्हणून ही आकडेवारी, हा अभ्यास जरुरी आहे. सध्या आपल्याला इमिजिएटली काय करायला पाहिजे, आणि ते असं आहे की सुप्रीम कोर्टात एक केस घालणं, पिटिशन जरुरी आहे. आणि ते फक्त एपीएमसी पिटिशन करू शकते. आणि हे पिटिशन जे आहे हे श्रमिक आणि व्यापारी या दोन्हीच्या मदतीने घालायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये श्रमिकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा सॉफ्ट झालेला आहे. त्यात आपल्याला फायदा होईल, म्हणून एकत्र असणं गरजेचं. म्हणजे फक्त व्यापाऱ्यांचं पिटिशन असं करू नका, श्रमिकांना बरोबर घ्या. ते पिटिशन जिंकायचं असेल, हे पिटिशन असं असेल की ज्याला काही, मला इंग्रजी शब्द वापरायला लागतील, पण मुंबईमध्ये चालतात. मुंबईनीच आमची मराठी भाषा वेगळून इंग्रजी बनवली, त्याच्यामुळे सहन करा. कमोडिटी आणि प्रोसेस गुड हा एक सबंध साखळी असती. तर कमोडिटी कुठं थांबती, म्हणजे बाजरी, गहू, डाळ, भुईमुग, आणि त्याचं प्रोसेस कुठं सुरू होतं याची काही ठिकाणी व्याख्या आहे आणि काही ठिकाणी नाहीये. 3 पैकी एक अध्यादेश जो आहे, जो शिंदे साहेबांनी त्याचा खास उल्लेख केला, स्टॉकिंग, की ठीक आहे, हा कायदा तुम्ही केलाय, पण आपत्काल में स्टॉक करायला जर परवानगी द्यायची असेल तर कमोडिटीचा स्टॉक करण्यावरचं बंधन येते, प्रोसेस गुडवर स्टॉक करण्याचं बंधन नाही. म्हणजे पोटॅटो चिप्सचा स्टॉक करायला बंधन नाहीये. बटाटे काय इसेन्शियल कमोडिटी नाहीये. एक सोपं उदाहरण म्हणून सांगतो, बटाट्यावर सरकार विचार करणार आहे, पोटॅटो चिप्सवर नाही. तर आपत्कालमध्ये जेव्हा तुम्ही स्टॉक करायवर बंधन घालाल तेव्हा
कमोडिटी कुठले आणि प्रोसेस गुड कुठलं हे ठरवण्याची व्याख्या तुम्ही देऊ शकता काय, असा सुप्रीम कोर्टाला जर प्रश्न विचारला. 23 कमोडिटीज त्यांनी 21 किंवा 23 काही मला वाटतं 23 कमोडिटीज त्या लिस्टमध्ये आहेत. तर त्या प्रत्येक कमोडिटीचं रूप वेगळं आहे. डाळीचं रूप वेगळं आहे, भुईमुगाचं रूप वेगळं आहे, तांदळाचं आणि गव्हाचं वेगळे वेगळे. ते कुठं प्रोसेस सुरू होती त्याची प्रोसेस फूड आणि कुठं ती सुरू होती याची एक समान व्याख्या नाही, समान व्याख्या नाही. आणि ही कोर्ट करू शकत नाही. ही व्याख्या करण्यासाठी कोर्ट सरकारला सांगेल की याची व्याख्या तुम्ही आम्हाला द्या की कमोडिटी कुठं संपते आणि प्रोसेस फूड कुठं सुरू होते. तो प्रचंड अवघड विषय आहे. मंत्रालयाकडे त्याच्यावर खरोखरचं उत्तर नाहीये, कारण याच्या व्याख्या गेल्या 30-40 वर्षात वेळोवेळी बदलल्या गेलेल्या. काही वेळा तेलावर बंदी असती, काही वेळा शेंगदाण्यावर बंदी असते. म्हणजे तर हे पिटिशन जर टाकलं तर कोर्ट असं म्हणू शकणार नाही की आम्ही व्याख्याच देणार नाही. सरकारला नोटीस दिली, सरकारकडे याचं उत्तर नाहीये. सरकार हा कायदा अंमलबजावणीत आणण्यासाठी कोर्टात जर पेंडिंग असेल तर किमान 1 ते 2 वर्ष हा कायदा लागू करू शकणार नाही. म्हणजे 3रा अध्यादेश होर्डिंग संबंधित. तर सरकारने एक चूक केली की हे तिन्ही एकत्र कायद्याचा सेट म्हणून दिलेलं आहे. आणि म्हणून याच्याच आधारावर त्याच पिटिशन मध्ये हा कायदा जर क्लिअर नसेल तर इतर कायदे पण त्याचबरोबर तात्पुरते थांबवावे. हा एक मार्ग फक्त एपीएमसी करू शकतो. मी नाही ही केस करू शकत. कोर्ट म्हणेल की तुम्ही कोण, शेतकरी नाही करू शकत, माथाडी कामगार नाही करू शकत एक काय, पण एपीएमसी ही कोर्ट केस करू शकेल की तुम्ही करावी. ते पिटिशन टाकावं, कारण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारकडे 6 महिन्यात याचे रेग्युलेशन्स आणि रूल्स बनवायची जबाबदारी असते. ते बनण्याच्या आधी, कारण हे पिटिशन लावल्यानंतर हिअरिंगला येण्यासाठी किमान 4 महिन्याचा वेळ लागेल. नोटीस देण्यासाठी सुद्धा. शेती समजणारे कोणी मंत्री पण फारसे नाहीये, त्याच्यामुळे फार बुद्धिमान उत्तर ते देऊ शकणार नाहीये. तर हे प्लीज, म्हणजे जसं हिथं तुम्ही एक लढाई जिंकला तर अजून एक लढाई सुप्रीम कोर्टात, आणि याच्यासाठी चांगल्यात चांगले वकील घेऊन या विषयाची समज असणारे करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, शेती विषयामध्ये केंद्र सरकारने 3 प्रकारची शेती स्वीकारलेली आहे. समुद्रातली शेती पण स्वीकारलेली, जमिनीवरची शेती स्वीकारली आणि हवेतली शेती स्वीकारली. व्हर्टिकल फार्मिंग, सी फार्मिंग आणि लँड फार्मिंग. तर ही लढाई मुंबईसाठी अजून विस्तृत व्हायला पाहिजे. मी फळाची यार्ड बघितलं, धान्याचं बघितलं, भाजीचं बघितलं, माशांचं कोंबड्यांचं कुठंतरी असेल शिवाजी मंडई म्हणून त्यांना बरोबर घेणं. कारण त्या इंग्रजांच्या वेळेस जर बंगालचा राजा आणि आसामचा राजा एकत्र लढला असता तर इंग्रजांचं राज्य त्यावेळेस आपल्यावर आलं नसतं. पण ते दोघं लढले नाहीत एकत्र, कारण ते म्हणले ब्रह्मपुत्रेच्या तिकडं होते, आम्ही ब्रह्मपुत्रेच्या इकडं. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही अजून एक महाराष्ट्राचे धन्यवाद. तर महाराष्ट्र राज्याने या कायदा स्वीकारून हा डिमांड सुरुवात केलेलीच आहे, पण संपूर्ण रीती. आणि महाराष्ट्र राज्य कदाचित ते पाऊल घेऊ शकेल. राज्यकर्त्यांच्या पण हिताचं आहे, जनतेच्या हिताचं आहे ते पाऊल, म्हणून ते घेतलं. राज्यामधून बंदी करणे कायद्याला, एपीएमसीनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज करून कायद्याला जास्त वेळ लागेल अशी स्थिती निर्माण करणे. आणि काल मी पुण्यामध्ये जे शेतकऱ्यांच्यासाठी सांगितलं होतं, एक गाव एक ठराव, प्रत्येक गावामध्ये ठराव होणे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी आम्ही जमीन देत नाही,
आणि जर पाहिजे असेल तर ग्रामसभेची संमती असायला पाहिजे. तर हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि कॉन्ट्रॅक्ट परचेस, कारण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचाच हा जो कलेक्शनचा भाग आहे. काही धान्य गोळा करणाऱ्या कंपन्या आहेत, पण त्या सुद्धा शेतकऱ्यांना इन्व्हेस्टमेंट देऊन, प्रॉमिस देऊन, प्रॉमिसरी नोटवर सह्या देऊन नंतर ते बाइंडिंग करून धान्य गोळा करतात. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला ग्रामसभेचा अधिकार आहे, पार्लमेंटपेक्षा जास्त महत्वाचा अधिकार. पार्लमेंट सुद्धा तो ओव्हरलूक करू शकत नाही. ग्रामसभेचा ठराव पार्लमेंटवर बंधनकारक आहे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे. महाराष्ट्रातल्या किमान 1000-2000 गावात असे ठराव झाले, तर देशात सगळीकडे ठराव होते. एपीएमसीने जर कोर्टात केस घातली तर हा कायदा यायला बंदी होते, म्हणजे बराच वेळ लागेल. आणि राज्य सरकारने जर कायदा आम्ही स्वीकारणार नाही असं ठरवलं तर फेडरल स्ट्रक्चर जे आहे गणराज्यामध्ये अशी काही राज्य तरी आहेत, पंजाबचं तर केस आहेच, पण तामिळनाडूमध्ये पण हा कायदा स्वीकारणार नाही, गॅरंटेड स्वीकारणार. केरळमध्ये तर केरळच्या एपीएमसीनी आपल्याला पुढच्या शतकाचा मार्ग दाखवला. केरळच्या एपीएमसीनी संपूर्ण शेतकऱ्यांची जबाबदारी घेतलेली आणि यात आपलं भांडवल वाढेल. संपूर्ण सप्लाय चेन एपीएमसी ताब्यात घेऊ शकेल चांगल्या अर्थाने. एपीएमसीनी जर आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला तर जसं बॉम्बेमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आहे, तसं महाराष्ट्र फूड एक्सचेंज आपण उभं करू शकतो. इट्स एन आयडिया विच वी शुड यूज बिफोर दे यूज. आपण करत नाही म्हणून ते करत. महाराष्ट्र फूड एक्सचेंज इथं उभं आहे. एपीएमसीचा अर्थ काय? कृषी उत्पन्न बाजार समिती. तर कृषी उत्पन्नाचा बाजार हा फक्त या एक्सचेंज निर्माण करू शकतो आणि ते शक्य आहे. पण या समितीमध्ये मी तुमचं स्टाफचं बघत होतो. जर तुमचे 3 सहसचिव मिळाले 5 पैकी 1 दिवसासाठी, तर आम्ही त्यांना समजावून सांगू की एक्सचेंज कसं उभं आहे. आपला जे चालू आहे ना इंटरनॅशनल हे मार्केट, बघा, सीपीएम आणि सीपीआय काय करणार आहे, ते रस्त्यामध्ये जाऊन सांगणार की हा कायदा, आणि ते सत्य बोलत आहेत, पण त्यांचा एम काय, पुढे नेणार. साहेब माफ करा मला, मी थोडा आज स्पष्ट सत्य बोलतो, पण आपला एम जर एपीएमसी ही जर संपूर्ण फूड सप्लाय चेन, कमोडिटी सप्लाय चेन ही आपली जबाबदारी मानतो. आपण याचे को क्युरेटर आहोत, आपण को फार्मर्स आहोत. ते शेतकरी आहेत आणि आपण सह शेतकरी आहोत. हा जर रोल स्वीकारला तर अंबानी अडाणी या क्षेत्रामध्ये एक मुंगीभर जागेवर पाऊल ठेवू शकणार आहे. ते केरळमध्ये करून झालेले म्हणून मी सांगतो. मी नवीन काही सांगत नाही, हे सगळं केरळमध्ये करून झालेले म्हणून. एक्सेप्ट सम, त्यांनी म्हणजे काही क्षेत्रामध्ये त्यांनी समुद्रामध्ये कॉर्पोरेटला येऊन दिलं नाही. कॉर्पोरेटची समुद्रातली एंट्री गुजरातमध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रात, म्हणजे कोकणामध्ये, केरळमध्ये नाही. कर्नाटक गेलं आणि ते गेलं आणि त्या जिथं त्यांचे कॉर्पोरेट आले तिथं त्यांनी हिंदू मुस्लिम फोडणे, त्याच्यानंतर लिंगायत आणि दुसरे फोडणे, समाजाला तोडणे. इंग्रजांनी जे डिवाइड अँड रूल केलं होतं ते कॉर्पोरेट करतायत. भाजप आहे मुस्लिम द्वेष वगैरे, पण कॉर्पोरेट त्यांना पैसे देऊन समाज तोडवते. ही गोष्ट नीट होत, कारण त्यांना समाजाकडून लढा नको. तर हा लढा आपला सरकारच्या कायद्याविरुद्ध आणि याच्यासाठी इनोव्हेटिव्हली आपल्याला करायला. ते एवढे रस्ते मला डोळ्यासमोर, एक गाव एक ठराव, एक महाराष्ट्र एक निर्धार या कायद्याच्या विरुद्ध एवढं असायला पाहिजे. कोर्टाकडे जाऊन कोर्टाला सांगायला पाहिजे की तुम्ही हे कायदा थोडे दिवस थांबवा. आणि ह्याच हे करत असताना एपीएमसीनी आता जी निराशेमध्ये आपण फक्त इथली नाही, छोट्या गावात इस्लामपूरला गेलतो, त्यांचं उत्पन्न वर्षाचं 70 लाख, ते म्हणजे आमचा खर्च 62-63 लाख होतो. करणं अत्यंत
सहज शक्य हे दिसतं. ते करूया आपण असं वाटतं. केंद्र सरकारने विधेयक शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. त्यांच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. वाशी येथील APMC मार्केटमध्ये संवाद यात्रा झाली. यावेळी डॉक्टर गणेश देवी यांनी वाशी APMC मार्केटमधील कांदा, बटाटा, फळ, भाजी, धान्य व मसाला मार्केटची पाहणी केली आहे. व्यापारी तसेच माथाडीशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी APMCचे संचालक तथा आमदार शशिकांत शिंदे, धान्य मार्केटचे संचालक निलेश बिरा, आमदार कपिल पाटील, सुरेखा देवी, APMCचे सचिव अनिल चव्हाण, पाचही मार्केटचे उपसचिव, व्यापारी प्रतिनिधी आदी उपस्थित होते. मार्केटची पाहणी झाल्यानंतर कांदा बटाटा मार्केट येथील APMC प्रशासनाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डॉक्टर गणेश देवी यांनी केंद्र सरकारने मंजुरी केलेले विधेयक हे APMCवर हल्ला असल्याचे स्पष्ट केले आहे. तर अडाणी अंबानी हे 21व्या शतकातील इंग्रज असून भाजप सरकार हे त्यांच्या हातामध्ये देश देत असल्याचे दिसून येत आहे. APMC मार्केटची लढाई हे देशाची लढाई आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तर APMCने देखील शेतकऱ्यांची जबाबदारी घेऊन कंपन्यांच्या विरोधात लढणे आवश्यक आहे. राज्य शासनाने या विधेयकाला जरी स्थगिती दिली असली तरी या विधेयकांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे आवश्यक आहे. ही याचिका APMCच करू शकते. त्यामुळे त्यांनी ही लवकरात लवकर करावी असा सल्ला देखील डॉक्टर देवी यांनी दिला. तर या कायद्याला विरोध करणेच हे राज्यकारणाच्याच हिताचे आहे असेही म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.